वणी गडावर रात्रीचा आवाज कशामुळे आणि कसा येतो याचं रहस्य आज मी तुम्हाला सांगत आहे. रात्री डोंगरावर ऐकू येणारा देवीचा आवाज. वणी गावात खूप शांत आणि भक्तिमय होते. गावाच्या उंच डोंगरावर सप्तशृंगी मातेचा पवित्र गड होते. 7 डोंगरांनी वेढलेला तो गड खूप सुंदर दिसत असे. दूर दूरून भक्त दर्शनासाठी येत असे. दिवसा गडावर खूप गर्दी असे. भक्त जय जयघोष करीत मंदिरात जात. जय सप्तशृंगी माता असा आवाज संपूर्ण घुमत असे. एका गावात एक जुनी गोष्ट सगळे सांगत असेल. ती गोष्ट खूप रहस्यमय होती. गावातील वयोवृद्ध लोक सांगत असत, रात्री गडावर देवीचा आवाज ऐकू येतो. कोणी म्हणत रात्रीच्या मंदिरातून घंटा वाजत, कोणी म्हणत डोंगरावर दिव्य प्रकाश दिसतो, पण कोणी त्या रहस्याचा उलगड करू शकले नव्हते. गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. सगळे त्याला गणू म्हणत. गणू खूप धाडसी होता. त्याला रहस्य जाणून घ्यायची खूप आवड होती. एक दिवस त्याने गावातील म्हाताऱ्या आजोबांना विचारले, आजोबा खरोखर गडावर रात्री काही रहस्य आहे का? आजोबा शांतपणाने म्हणाले, हो बाळा, खूप वर्षापासून लोक म्हणतात रात्री देवी गडावर फिरते असे. गणू हसला. त्याला वाटले की ही फक्त अफवा आहे. त्याने ठरवले आज रात्री तो स्वतः गडावर जाईल. संध्याकाळ झाली. सूर्य डोंगरामागे मावळला. गावावर अंधार पसरू लागला. गणूने एक टॉर्च घेतले आणि गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. आजूबाजूला खूप शांतता होती. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. पायऱ्या चढताना त्याला थोडी भीती वाटत असे, पण तो धाडसाने पुढे जात होता. थोड्याच वेळाने तो मंदिराजवळ पोहोचला. मंदिर बंद झाले होते. सगळीकडे शांतता होती. गणू मंदिराजवळ बसला. रात्र हळूहळू गडद होत होती. आकाशात चंद्र चमकत होते. अचानक त्याला दुरून घंटाचा आवाज आला. टन टन टन. गणू घाबरला. मंदिर तर बंद होते, मग घंटा कोण वाजत होते? त्याने टॉर्च चालू केला आणि मंदिराकडे पाहिले. कोणीच नव्हते. थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला, जय माता. तो आवाज खूप हलका होता. जणू कोणी प्रार्थना करत होते. गणूचे हृदय जोरात धडधडत होते. तो हळूहळू मंदिराच्या दरवाजाकडे गेला. अचानक मंदिरातून दिव्य प्रकाश बाहेर आला. गणू थक्क झाला. त्याला प्रकाशात काही तेजस्वी आकृती दिसली. ती आकृती खूप दिव्य होती. जणू देवी स्वतः उभी होती. गणू घाबरून खाली बसला. त्याने हात जोडले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी एक मधुर आवाज ऐकू लागला, बाळा, घाबरू नको. गणू आश्चर्यचकित झाला. तो आवाज खूप शांत आणि प्रेमळ होता. मी माझ्या भक्तांची नेहमी रक्षा करते. गणूच्या अंगावर शहरे आले. त्याला समजले ही सप्तशृंगी मातेची कृपा आहे. क्षणभरात तो दिव्य प्रकाश हळूहळू नाहीसा झाला. मंदिर पुन्हा शांत झाले. गणू काही वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या मनात खूप भक्ती निर्माण झाली. पहाट व्हायला लागले. आकाश उजवू लागले. गणू हळूहळू गावाकडे परतला. गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी त्याला विचारले, काय रे गणू, काय पाहिलंस गडावर? गणू शांततेपणे म्हणाला, गडावर कोणतंही रहस्य नाही. ती आपली आई सप्तशृंगी आहे. सगळे लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्या दिवसापासून गणू रोज गडावर जाऊ लागला. तो मातेच्या सेवेत करू लागला आणि गावातील लोकांनाही सांगू लागला, विश्वास ठेवा, सप्तशृंगी माता आपल्या भक्तासाठी नेहमी रक्षा करते. त्या दिवसापासून वणीगड रहस्य लोकांना समजले. तो आवाज भक्तीचा नव्हता, तो होता आई सप्तशृंगीचा आवाज.